सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 4था युनिट कम्युनिकेशन या कम्युनिकेशन युनिटच्या अंतर्गत येणारा अतिशय इम्पॉर्टंट असलेले कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहोत. एवढं कंपल्सरी तुम्ही करा आणि 100% तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होणार. चल बघूया. पॉईंट्स टू रिमेंबरमध्ये येणारा हा नवीन कन्सेप्ट आहे. AIDA म्हणजे काय? AIDA ह्याला मार्केटिंग कम्युनिकेशन असे म्हणतात. मार्केटिंग. आता मार्केटिंग करतो की आम्ही. आता मी माझं पुस्तकाचं मार्केटिंग करतो. आता माझं पुस्तकाचं मार्केटिंग मी कसं, एक उदाहरण म्हणून सांगतो. हे पुस्तक एवढं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक राज्यात जाऊन पेपर दिल्यानंतर मला कुठला प्रश्न कुठं विचारला आहे त्याच्या आधारित हे पूर्णपणे मी नोट्स काढून हे पुस्तक लिहिलं. आणि हे पुस्तकमधील कुठल्याही पेजमधलं मला काही विचार, फक्त 3 युनिट सोडून, गणित, बुद्धिमत्ता, डाटा इंटरप्रिटेशन हे सोडून मला 7 युनिट जे आहे ना परफेक्ट आहे. मी हे मार्केटिंग, हे माझं पुस्तक आहे, चांगलं आहे, हे पुस्तक घ्या, असं जेव्हा मी माझं पुस्तकाचं मार्केटिंग करतो किंवा कोलगेटचं मार्केटिंग करतो, चष्माचं मार्केटिंग करतो, बस ड्रेसचं मार्केटिंग करतो. मार्केटिंग करतात ना लोक, वस्तूंचा मार्केटिंग करतात. आणि हे मार्केटिंग कम्युनिकेशन कशाला म्हणतात? AIDAला मार्केटिंग कम्युनिकेशन असे म्हणतात. ए म्हणजे अटेन्शन, अगोदर ग्राहकांचं अटेन्शन करून घेणे, त्याच्यानंतर अटेन्शन करून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणे, इंटरेस्ट. आणि जेव्हा ग्राहकामध्ये इंटरेस्ट निर्माण झालं तर ॲटोमॅटिकली त्यांच्या मनात डिझायर निर्माण होतो, आशा निर्माण होतो की आपण हे घेतला पाहिजे वस्तू. आणि नंतर ते ॲक्शन करतात. ॲक्शन करतात म्हणजे तो वस्तू ते खरेदी करतात. आता एक्झाम्पल, या माझ्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला आता अटेन्शन, मी पॉईंट्स टू रिमेंबर लिहिल्यानंतर पूर्णपणे तुमचा अटेन्शन झाला ह्याच्यावरती. आणि त्यानंतर मी काय केलो, इंटरेस्ट निर्माण केलो, ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलो. माहिती पूर्ण सांगितल्यानंतर तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली की बाबा सरांचं पुस्तक आपण घेऊ, कारण ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन आपल्याला मिळतील असा आशा तुमच्या मनात झाला. आणि ॲक्शन काय करताय? उद्या सकाळी माझ्या मोबाईल नंबरला तुम्ही मेसेज करता की सर आम्हाला हे पुस्तक पुढच्या जूनमध्ये होणाऱ्या नेट एक्झामसाठी द्या, कारण ह्या पुस्तकामुळे आमचा GRF निघतो आणि नेट परीक्षा आम्ही पास होतो. असं ॲक्शन तुम्ही करताय. करा, हे पुस्तक घ्या, 1001% तुम्ही परीक्षा पास होत आहे. हे पुस्तक आणि माझं अजून एक छोटीशी पुस्तक आहे. हे पुस्तक खूप विद्यार्थी म्हणतात ना सरांचा मराठी चांगला नाही, ते लई प्रिंटिंग चूक आहे, काय उपयोग नाही, भोगस आहे, अशा म्हणणारच. ओके, मराठीमधलं माझं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे म्हणून मी क्षमा मागतो. परंतु जेव्हा मी आता नवीन पुस्तक काढणार आहे त्यावेळी मिस्टेक एकही राहणार नाही. सर्व मिस्टेक दूर करून एकदम परफेक्ट पुस्तक काढण्याचे मी प्रयत्न करणार आहे मराठी मीडियमचा. आता हे इंग्लिश मीडियमचं पुस्तक आहे, ह्याच्यात एक शब्द मला चूक काढून दाखवायचं. तुम्ही जे चूक आहे म्हणून सांगत बसतात ना, अहो तुमचा दृष्टी चांगला पाहिजे. चूक असला तरी तुम्ही मी संग्रह केलेल्या मटेरियलवरून फायदा कसा घेता येतील हे तुमच्या डोक्यात पाहिजे. म्हणजे चूक दिसत राहिलं तर कितीतरी चूक दिसतो. चूक हुडकू नका, त्याच्यातील चांगलंपणा काय आहे ते बघून तुम्ही तुमचा करिअर करून घ्या. मी आता ओपन चॅलेंज करतो की ह्या पुस्तकात आणि ह्या पुस्तकात काही चूक नाही, एकही अक्षर प्रिंटिंग दोष नाही, कारण मी स्वतः हे पुस्तकांचं एडिट केलेलं आहे. कारण माझा विषय इंग्लिश आहे, मी MA इन इंग्लिश आहे. मी खूप डिक्शनरी वगैरे पाहून शब्द संग्रहवर मी काम करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, एवढी छोटीशी नेटसाठी पुस्तक आहे इंग्लिश मिडियममधला. हे 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन बँक आहे. ओके, एवढं घ्या, 100% परीक्षा उत्तीर्ण व्हा. आता तर वेळ नाही महाराष्ट्र सेटसाठी, म्हणून फक्त लेक्चर ऐका, लेक्चरवरून परीक्षा पास व्हा. ओके, आता खरं रात्री 12 वाजलेलं आहे तरीसुद्धा मी तुमच्यासाठी जागा आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. कारण मी जर व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलो आणि तुमचा माझ्यावर विश्वास पडला तर तुम्ही माझं पुस्तक घेणार, माझं पुस्तक तुम्ही वाचणार आणि तुमचाही कल्याण होणार आणि माझाही कल्याण होणार. जग झोपत असताना, आता ऑलरेडी जग झोपलेलं आहे, 12 वाजले, आमचे आई वडील सगळं, बायको मुलं सगळं झोपलेले आहेत, निवांत झोपलेले आहेत. का? त्यांना माहिती आहे माझा मुलगा, माझे वडील, माझा मुलगा आता व्यवस्थित काम करत आहे.
माझी आई, माझा मुलगा आता व्यवस्थित तो ट्रॅकवर आहे. माझी बायको म्हणतात आता सर व्यवस्थित मुलांना शिकवत आहे, माझं मुलं बाळं माझ्यावर, हे आमचे बाबा एकदम चांगला आहे, असं पूर्ण त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. म्हणजे ते निवांत झोपला पाहिजे. तुमचा आई वडीलसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी निवांत झोपला पाहिजे. अशी तुम्ही कर्तृत्वानं कामं करून घ्या, नाही तर काही उपयोग नाही त्यांचं. तुम्ही जर आत्ता तुम्ही पण झोपला आणि आई वडील पण झोपले तर आयुष्यभर झोपतच राहील तुम्ही. आत्ता झोपू नका, उठा, अचिव्हमेंट करा, रिझल्ट काढा. मग तुम्ही रिझल्ट काढल्यानंतर तुमचं आई वडील निवांतपणे झोपतील, एकदम शांतपणे, विदाऊट टेन्शन ते झोपतील, आराम घेतील. तुमच्यावर डिपेंड आहे बघा. नाही तर तुम्ही नाही परीक्षा पास झाला तर ते झोपत नाही, तुमचा चिंता करत 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 उगा झोपलेले असतात, परंतु त्यांना झोप लागत नाही, तुमचा चिंता करतात. कृपया तुमचा चिंता त्यांना करू देऊ नका, तुम्ही परीक्षा उत्तीर्ण व्हा. माझं तरी पुस्तक घ्या किंवा दुसरा कुठल्याही लेखकांची पुस्तके घ्या, परंतु एका पुस्तकावर पूर्ण अवलंबून राहून सगळं व्यवस्थित नोट्स काढून तुम्ही पेपर लिहिला पाहिजे. रिपीट पेपर देण्यात काही अर्थ नाही. पेपर देणं नापास होणे, पेपर देणं नापास होणे असं करू नका. परफेक्ट एम ठरवून डिटर्मिनेशन के साथ, डेडिकेशन के साथ तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही परीक्षा पास होणार, नाही तर अवघड आहे बघा बाबा. हां सर चला, आता एक विषय आला म्हणून मी हे घेतलं बरं का. हां, हे मार्केटिंग सिस्टीम सांगितलं तुम्हाला. आता रामदेव बाबा काय करतात दंतकांतीबद्दल, किंवा त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला तालुका लेवलला येऊन पूर्ण योगाबद्दल पूर्ण माहिती सांगून आणि नंतर त्यांचा जो प्रोडक्ट आहे त्यांनी विकलेलं आहे. अगोदर अटेन्शन करून घेणे लोकांचा, त्याच्यानंतर लोकांमध्ये इंटरेस्ट निर्माण करणे आणि ॲटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये, ग्राहकांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते.